नांदेडमधील भाजपा नगरसेवकाच्या मुलांना MSCET परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांमुळे काँग्रेसकडून आरोप करण्यात आला। भाजपाचे नगरसेवक आशिष नेरळकर यांनी परीक्षेपूर्वी पेपर मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केला। मात्र हे सर्व आरोप नगरसेवक आशिष नेरळकर यांनी फेटाळलेत। सगळे आरोप खोटे आहेत। माझ्या दोन्ही मुलांनी पूर्वीपासून MSCET परीक्षेची तयारी केली होती। त्यांचं लक्ष CET परीक्षा होती। 12वीत गुण कमी आणि CET परीक्षेत जास्त गुण असा आरोप केला जात आहे। मात्र 12वीच्या ग्रुपमधील गुण आणि CET मधील गुण यांचा काहीही संबंध नसतो। तर 12वीत असताना माझी मुलं CETची तयारी करत होते, त्यामुळे 12वीत कमी गुण मिळाले असे आशिष नेरळकर म्हणाले। कुठलाही पेपर फुटला नाही, आम्ही कोणताही गैरप्रकार केला नाही, हवी ती चौकशी लावा असं आशिष नेरळकर म्हणाले। अशा खोट्या आरोपांमुळे माझी मुलं मानसिक तणावात असल्याचंही आशिष नेरळकर यांनी म्हटलंय। चारुदत्त चौधरी, एकमत डिजिटल, नांदेड। आता काँग्रेसचा असा आरोप आहे की तुमच्या विद्यार्थ्यांना जे गुण मिळालेले आहेत CETमध्ये, तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला आधीच पेपर मिळाला, काय सत्य? कसं आहे की आता पेपर आधी मिळाला असता तर आम्ही एक नंबरात आलो असतो ना। कारण कसं आहे की पोरांचा अभ्यासच CETवर होता आणि सध्या जेईला जे टॉपर आलेत त्यांचे ग्रुप गेलेले आहेत। त्याच्यामुळे असं काही नाही की बाबा 12वीच्या बोर्डामध्ये मार्क जास्त पडले पाहिजेतच आणि म्हणून CETला जास्त मार्क मिळतील, असं काही नाही आहे। जे लोक CETला फुल आहेत ते बोर्डामध्ये कमी आहेत, जे बोर्डामध्ये फुल आहेत ते CETला जेईला कमी आहेत। तर असं काही नाही, मुलांचं टार्गेट हे CET होतं आणि त्यांचं फोकस फक्त इंजिनिअरिंगचा विषय होता, बाकी काही विषय नाही। त्यांचं म्हणणं आहे की 12वीला खूप कमी मार्क आहे। नाही, 12वीला मार्क मिळणे फक्त 12वीचं टार्गेटच ग्रुपिंग मिळणे आहे। त्याच्यामुळे 12वीच्या मार्काचा 12वी 100% जरी मिळाले असते आणि समजा ते CET पास झाले नसते तर त्यांचा नंबर कुठे लागला नसता। बरं, आता मग ते आरोप जे होतात त्याच्यावरती काही चौकशी वगैरे? नाही, त्यांचं गव्हर्नमेंटनं जे चौकशी करायची करू द्या, आमचा काही प्रॉब्लेम नाही। डबल सगळी परीक्षा घेतो म्हणले तर घेऊ द्या, आमची काही नाराजी नाही त्याला। गैरप्रकार झाल्याचा आरोप होतोय। एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते की 30 ते 40 लाख रुपये दिलेत, म्हणजे ते इतर ठिकाणचे आहे असं काही? त्या आरोपाला आमचं काही तथ्य नाही आहे, कारण आमचं काही म्हणणं पण नाही का तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा। आमच्या पोरांनी अभ्यास केला, आता पोरांचे कॉलेज ॲडमिशनचं टाईम सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये परेशान आहेत। हे उलटं म्हणजे आमच्या मुलांवर मानसिक याचं प्रेशर तयार झालं या पूर्ण मीडियामुळे। आज पूर्ण प्रशासन बातमी जी आलेली आहे मीडियामध्ये की त्याच्यामुळे आमचे मुलं खूप परेशान झाले। त्यांचा वय पण 18 वर्ष नाही आहे। ते म्हणजे पप्पा असं काय झालं, आम्ही अभ्यास केला, आमची चूक झाली का, आम्ही ट्युन्स येऊन आमची चुकी आहे का? मुलांची